लेग वॅक्सिंग करताना वॅक्स कशा पद्धतीने लावावा, किती टेम्परेचर ठेवावे, वॅक्सची स्ट्रिप्स कशी ओढावी याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला आहे. तो व्हिडिओ संपूर्ण पहा. हाय हॅलो नमस्कार, मी वृषालीज ब्युटी सलोन या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, हे आहे व्हाईट चॉकलेट लिपोसोल्युबल वॅक्स. ते वॅक्स हिटरमध्ये मी काढून घेतले आणि आता तुम्ही बघा की हेअर ग्रोथ कशी आहे लेग्सवरती. तर आधी सर्वप्रथम मी लेग्सला पावडर लावून घेतली आणि आता हेअर ग्रोथ बघा खालच्या डायरेक्शनने आहे. तर मी वरून खालच्या बाजूने आधी स्पॅच्युलाच्या साहाय्याने वॅक्स लावून घेते आहे. वॅक्सचे टेम्परेचर चेक करूनच तुम्ही वॅक्स लावा, नाहीतर चटका बसण्याची शक्यता असते. आता वॅक्स लावल्यानंतर त्यावरती स्ट्रीप ठेवावी, ती चांगली प्रेस करावी व खालच्या बाजूने सुद्धा स्किन ताणून मग ती पट्टी उलट्या दिशेने खेचावी, म्हणजे मग ते केस सगळे व्यवस्थित निघतात अगदी मुळापासून. अशा प्रकारे पूर्ण पायाचे तुम्ही वॅक्सिंग करून घ्यावे. व्हाईट चॉकलेट वॅक्स हे उत्तम क्वालिटीचे वॅक्स आहे. त्याने डेड स्किन चांगल्या प्रकारे रिमूव्ह होते. अगदी ज्यांना हेअर इनग्रोथचा प्रॉब्लेम असेल त्यांचेसुद्धा हेअर्स व्यवस्थित या वॅक्समुळे निघून येतात. आणि ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह असते, वॅक्स केल्यानंतर पुरळ वगैरे येते, अशा प्रकारची ज्यांची स्किन असते त्यांना हे वॅक्स अतिशय बेस्ट आहे. कारण की या वॅक्सने कुठल्याही प्रकारचा रॅश वगैरे येत नाही आणि केस मुळापासून निघाल्यामुळे वॅक्सिंगसाठी लवकर केससुद्धा येत नाही. हळूहळू हेअर ग्रोथसुद्धा कमी होते आणि वॅक्स करण्याचा जो पिरियड असतो तो सुद्धा जास्त वाढतो. म्हणजे आपल्याला अगदी 4-5 महिन्यानंतर आपल्याला नेक्स्ट वॅक्सिंग करावे लागते. म्हणजे इतके फायदे आहेत या वॅक्सचे. त्यामुळे मी तुम्हाला रेफर करेल की तुम्ही लिपोसोल्युबल वॅक्सच पार्लरमध्ये करा. यामध्ये अजून एक प्रकार अरिका वॅक्सचासुद्धा आहे. ते सुद्धा अतिशय चांगल्या क्वालिटीचे वॅक्स आहे. तर तुमची जर स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही हे वॅक्स करा असे मी तुम्हाला सजेस्ट करेल. खरंच ह्या वॅक्सची क्वालिटी खूपच चांगली आहे. क्रीमी टेक्स्चर असल्यामुळे वॅक्सचा जास्त चटका पण बसत नाही आणि वॅक्स पण अतिशय चांगल्या पद्धतीने होते.
तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी संपूर्ण पायाचे वॅक्सिंग करून घेतले. त्यानंतर स्पंजच्या साहाय्याने मी पाय स्वच्छ पुसून घेतला आणि नॅपकिनच्या साहाय्याने व्यवस्थित कोरडा करून घेतला. त्यानंतर त्याच्यावर ॲलोवेरा जेल लावली. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला तर एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.